अडचणीत येणारा कोणते विधान करणार नाही व भूमिका घेणार. राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आहेत, त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे आणि त्यांच्यामुळे जर कोणी भूमिका घेत असेल तर तोही त्यांचा प्रश्न. आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा, आम्हाला मुंबई अडाणीच्या घशात घालण्यापासून वाचवायची आणि ह्या मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली लक्षात घ्या. आणि त्यात सुद्धा अशा प्रकारे सर्व पक्ष एकत्र आले. काँग्रेसच्या नेत्यांना हा इतिहास समजून घेणं फार गरजेचं आहे की मुंबईचा लढा हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता आणि त्यात सर्व मतभेद विसरून सर्व पक्ष एकत्र आले मुंबईसाठी. आणि आता पुन्हा एकदा साधारण त्याच प्रकारचं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखं वातावरण मुंबईत आहे. आता बिहारमध्ये काय राज ठाकरे आहेत का? काँग्रेसचा आणि कोणतं तेजस्वी यादवचं वाजले आणि वेगळे वेगळे निवडणुका लढतायत करायची का? बिहारमध्ये राज ठाकरे नाही आहे. बिहारमधला झगडा हा निवडणुका जवळ आला तरी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलात सुरू आहे. तिथे का राज ठाकरे आहेत का? आता तिथे उद्धव ठाकरे आहेत का? आम्हाला हेही नको तेही नको वगैरे ठीक आहे, एक दिवसाचं प्रसिद्धीचं वाक्य असतात की मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, ती मराठी माणसाच्या हातात आहे. आणि म्हणून काँग्रेस पक्षातल्या मराठी नेतृत्वात पुढलं जे संकट आहे मुंबईवरचं त्याचा गांभीर्याने विचार केला. आणि आम्हाला जर काय बोलायचं असेल तर आम्ही राहुल गांधींशी बोलू, आम्ही मल्लिकार्जुन खरगे साहेबांशी बोलू, आम्ही वेणुगोपालजी आहेत सरचिटणीस त्यांच्याशी बोलू आणि जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत रमेश चेनीथाला त्यांच्याशी बोलू. या चारही प्रमुख लोकांशी या विषयावरती अद्याप साधी चर्चाही झालेली नाही. उगाच त्याच्यावरती आकांतांडव करण्यात आला. आम्ही सगळे एकत्र येऊन 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरुद्ध मोर्चा काढला. त्यात काँग्रेसला आमंत्रण आहे, त्यात राज ठाकरे आहे, त्यात माननीय शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, डावे पक्ष आहे, सगळे पक्ष आम्ही एकत्र आहोत. ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे हे काँग्रेसनं समजून घेतलं पाहिजे. लोकशाही, संविधान आणि मुंबई वाचवण्याची लढाई ही अत्यंत निकराची लढाई. हे आमच्या या सहकार्याने समजून घेतलं तर मराठी माणूस हे उपकार कायम लक्षात ठेवा. काँग्रेसचा महापौर बसेल असं देखील आम्हाला जर काँग्रेसचा प्रधानमंत्री करायचा पण नाही होऊ शकणार ना. आम्ही इंडिया ब्लॉक निर्माण केला तो आम्हाला राहुल गांधींना प्रधानमंत्री करायचं. आम्ही असं नाही म्हणालो की शिवसेनेचा करायचा आहे किंवा अन्य पक्षांचा करायचा आहे. आमचा विचार, आमची भूमिका स्पष्ट आणि पारदर्शक आहे. काँग्रेस दिल्लीमध्ये सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष आहेच, त्याच्यामुळे आमचं मन फार मोठं आहे आणि आम्हाला राहुल गांधी यांना प्रधानमंत्री करायचं आहे. मुंबईच्या महापौराचं काय दोन बसले ते महाराष्ट्र हा तुम्ही मुंबईचे काय 27 महानगरपालिकांचे महापौर काँग्रेसचे करा, काही अडचण नाही. भारतीय जनता पक्षाला रोखणं म्हणजे पैशाचं राजकारण सुरू आहे, भ्रष्ट राजकारण सुरू आहे, त्याच्यासमोर आव्हान उभं करणं आपल्या ऐक्याचं ही आमची भूमिका आहे. महापौर मराठी होणं, मराठी मातीतला होणं ह्याला आम्ही प्राधान्य देतो. आणि मुंबईवर गेले 30 वर्षापेक्षा जास्त काळ शिवसेनेचा महापौर, मराठी महापौर हा झालेला आणि त्याचं श्रेय शिवसेनेला द्यावं. आणि एकदा काँग्रेसचं सुद्धा सहकार्य आम्ही त्यासाठी घेतल्या विसरता येणार. त्याच्यामुळे कोण काँग्रेसचे नेते मुंबईत काय बोलत आहेत, बाहेर काय बोलत आहेत, मला असं वाटत आहे काँग्रेस पक्षामध्ये अशा प्रकारची तीव्र मतभेद आहे. हा काही अंतर्गत त्यांचा वाद उफाळून आला या मित्रासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोन्या काँग्रेस या मित्राची साथ सोडणार का, असा प्रश्नच पुढे निर्माण झालेला नाही.
असं कुठे चर्चेला आमच्या समोर महाविकास आघाडीत विषय आलाय का? इंडिया ब्लॉकमध्ये ह्याच्यावर चर्चा झाली आहे का? किंवा काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वानं आमच्याशी या संदर्भात काही भूमिका घेतली आहे का? आतापर्यंत सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये काँग्रेस पक्ष सामील झालेला आहे. निवडणूक आयोगासंदर्भातली लढाई आमची सुरू आहे. त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष पूर्णपणे सामील झालेला आहे. आणि इतकंच नाही तर महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या नेतृत्वासह दिल्लीतल्या नेतृत्वानंही आमच्या या लढाईला पाठिंबा दिला. जोरदार चर्चा सुरू असताना समाजवादी पार्टीने देखील त्यांचा निर्णय जाहीर केलेला. आजूबाजू म्हणतात की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसोबत नसणार आहे. ठीक आहे, नाही त्यांची भूमिका आहे. त्यांना असं वाटत असेल की त्यांची फार ताकद आहे आणि मतांचं विभाजन करून ते भारतीय जनता पक्षाला मदत करू इच्छितात, तर नक्कीच ते त्यांच्या कार्यामध्ये सफल होतील असं मला वाटतं. मुंबईमधला समस्त मराठी माणूस महाराष्ट्र प्रेमी माणूस, मुसलमान असते, गुजराती बांधव असते, जैन बांधव असते, पारशी असते, हे सगळे यावेळी आमच्याबरोबर. राऊसाहेब हा तोच विषय आहे की महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंवरून मतभेद असतात. अजिबात नाही. ठीक आहे, तर विविध मतं असतात असं समजा आपण गृहीत धरलं असले तरी आम्ही आमची नौका पारतो. बर, पण तिथे मुख्यमंत्री असं म्हणतात की आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. मुंबईमध्ये शिंदेची सेना, अजित पवारांची एनसीपी आणि भाजप असे मिळून ते लढणार. ठाण्यातला निर्णय त्यांनी शिंदेवर सोपवलेला आहे, युती करायची. ठाणे, पुणे आणि पिंपरी चिंचवड वेगवेगळं लढणं असं देखील ते म्हणतात. याच्यामध्ये हा त्यांच्या गटाचा निर्णय जर असेल तर ते बीजेपी किंवा शिंदे गट हा त्यांचा विषय, त्यांनी काय करायचं आणि काय नाही करायचं. पण लक्षात घ्या, या सगळ्यांचं लक्ष सोडून मुंबईतून मराठी माणसाचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. बाकी इतरत्र नाही. मुंबईत शिवसेनेचा पराभव घडवणं म्हणजे मराठी माणसाचा पराभव घडवणं, याविषयी त्यांच्यामध्ये एकमत. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला जो भगवा झेंडा कायम मुद्देवर फडकवत ठेवलाय मराठी माणसाचा, तो उतरवणं हे यांचं अंतिम ध्येय आहे. आणि त्याच्यामुळे ते इथे एकत्र यायला तयार आहे, मुंबईच्या बाहेर नाही. म्हणजे भविष्यामध्ये ही मुंबई अमित शहा आणि त्यांची कंपन्या आघाडीला अंधण द्यायला सज्ज झालेल्या आहेत. रावसाहेब फडणवीसांनी तुम्हाला इशारा दिला आहे की आम्ही विरोधकांवर बॉम्ब टाकणार. लोकसभा निवडणुकीत तुम्हाला ज्या मतदारसंघांमध्ये लाभ झाला तिथल्या मतदारसंघातल्या याद्यातला घोटाळा हा पुराव्यांसह बाहेर आला. कारण मी मुख्यमंत्री आहे. आता चोराला चोराचे दरवाजे माहीत असतात ना. इथं चोरांचे सरदार आहे. कसल्या धमक्या देतात? तुमचे घोटाळे, तुमचे फ्रॉड हे आम्ही सगळ्यांनी पुराव्यासह बाहेर काढले. राहुल गांधीजींनी बाहेर काढले. आता ह्या गमजा बंद करा. राऊसाहेब, काल अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की ते 2029 पर्यंत महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणूनच राहणार आहे. हो, पण 2029 पर्यंत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का, हा माझा कायम प्रश्न होता आणि आजही आहे. 2029 पर्यंत मोदी प्रधानमंत्रीपदी राहतील का? जर मोदी प्रधानमंत्रीपदी राहू शकले तरच या महाराष्ट्रातल्या राजकारणाचं जे काय गणित मांडताय ते असेल. माझ्या आकलनाप्रमाणे केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता नाही. पण राऊसाहेब, केंद्रामध्ये घडामोडी कधी घडते? केंद्रामध्ये त्यांच्याकडे भले मित्र पक्षांच्या मदतीनं बहुमत आहे, राज्यातही त्यांच्याकडे मोठं बहुमत आहे. अशा वेळेस तुम्ही असं कसं तुमचा दावा करू शकता? का दावा करू शकत? राजकारण आणि बहुमत हे फार चंचल असतं. बहुमत हे त्यापेक्षा चंचल असतं. आणि महाराष्ट्रातलं बहुमत हे खरं बहुमत नाही. स्वतः फडणवीस यांना शिंदेचा पक्ष फोडायचा आणि फडणवीस यांना त्यातलं अजित पवारांचाही पक्ष फोडायचा, लक्षात घ्या. आणि त्याचे भूगर्भातले धक्के हे सुरू झाले. फडणवीस यांना स्वयंभू राज्य करायचं आणि त्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि फडणवीसांचा भाजपमधला गट
कोणती भूमिका घेतली. तर त्यामुळे राऊत साहेब तुम्हाला हे विचारतं की काल त्यांनी जे अनौपचारिक गप्पांमध्ये विधान केलं की 2029 पर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच असेल, याचा अर्थ काय समजावा? याचा अर्थ असा आहे की जे गुडघ्याला 2-2 गुडघ्यांना पाशी बांधून फिरतायत हा मिस्टर शिंदे, त्यांच्या स्वप्नावर त्याने पाणी फेकलं. ते जे म्हणत होते की मी फडणवीसांना दिल्लीत पाठवणार, तुम्ही कोण? तुम्ही पण पाठवणार दिल्लीत अस्थिर होणार आहे भविष्यात. मी ह्यांना दिल्लीत पाठवेन, मी त्याला दिल्लीत पाठवेन, मी त्याचा बंदोबस्त करेन. मी जे काय फडणवीसांना ओळखतो त्यांचं राजकारण पाहतो. फडणवीस हे शिंदेचा बंदोबस्त करायला समज. राऊत साहेब, सध्या महाराष्ट्रात एक विषय गाजतो आहे, तो म्हणजे पुण्यातला मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर हा जो आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला आहे. रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात भाजप नेत्यांनी फडणवीसांकडे कठोर टीका किंवा कठोर तक्रारी केलेल्या आहेत. हा अलीकडे जो उफाळून आलेला पुण्यातला संघर्ष आहे त्याकडे तुम्ही कसं पाहता? अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष ठिकाण उफाळून मोहोळ विरुद्ध धंगेकर हे मोहोळ विरुद्ध धंगेकर नसून मोहोळ विरुद्ध भारतीय जनता पक्षातला एक गट. धंगेकर हा मोहळा, धंगेकरांना माल मसाला पुरवणारे हात वेगळे आहेत आणि धंगेकरांचे बोलवते घेऊन हे सरकारमध्ये बसलेले आहे. ते मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. चलिए अभी हिंदी में कुछ है तो कीजिए है बोलो. सर, देशव्यापी जो SIR जो है नवंबर से चरणबद्ध रूप में शुरू होने जा रहा है. होने दो, बाकी कुछ नहीं. तर महापौर मराठी होणं याला आमचं प्राधान्य असेल असं म्हटलंय. शिवसेना युबीटीचा पराभव म्हणजेच मराठीचा पराभव. महापौर मराठी होणं याला आमचं प्राधान्य असेल असं संजय राऊत यांनी म्हटलंय. तर एकंदरीतच राजकीय वातावरण आता तापू लागलेलं आहे. येणाऱ्या निवडणुकांच्या आधी सर्वच पक्ष आता तयारीला लागल्याचं दिसतंय.